यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। टोलच्या मुद्द्यावर उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार, माझा टोलला विरोध नाही। टोल वसुली कशी होते हा मुद्दा आहे। एवढ्या काळामध्ये हायवेचे पैसे वसूल झाले नाहीत का, राज ठाकरेंचा सवाल। मी अजून अजित पवार गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाहीये, मी आतापर्यंत काँग्रेसमध्येच, पण कार्यकर्त्यांच्या बैठका घेणं सुरू, कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतोय, बाबा सिद्दीकींचं सूचक विधान। अजितदादांसोबत कौटुंबिक संबंध, मी काँग्रेसमध्येच, अजित पवार गटाच्या प्रवेशाच्या चर्चांवर झिशान सिद्दीकी यांचं वक्तव्य। तर बाबा सिद्दीकींना समाज आणि देश माफ करणार नाही, बाबा सिद्दीकी अजित पवारांसोबत गेले तर त्या जागेवर ठाकरे गटाचा उमेदवार जिंकेल, संजय राऊतांची सिद्दीकींवर टीका। अब तक तो गए नहीं ना, प्रवेश तो नहीं किया है ना, जब जाएंगे तो देख लेंगे, सीट खाली होगी वहाँ विधानसभा की, और सीट खाली होने के बाद वहाँ शिवसेना जीतेगी। वहाँ के मुसलमान समाज में फूट डालने की एक कोशिश है, और बाबा सिद्दीकी जैसे लोग अगर ये काम करेंगे तो समाज और देश उनको माफ नहीं करेगा। बाबा सिद्दीकींवरील प्रश्नावर अजित पवारांनी बोलणं टाळलं। काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चेवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला अजित पवारांची बघाल। मळमळ, जळजळ आणि भाजप द्वेष, त्यामुळे ना ग्रामपंचायत जिंकण्याची वॉरंटी म्हणून जनतेला हवी मोदींची गॅरंटी। उद्धव ठाकरेंच्या रायगड दौऱ्यावर आशिष शेलारांची टीका। आशिष शेलार हे वाचाळ वीरांसारखे बोलतात, त्यांचं म्हणजे शेंबूड माझ्या नाकाला आणि हसतो दुसऱ्याला। शेलारांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला भास्कर जाधवांचं उत्तर। उद्धव ठाकरेंनी बिल्किस बानोचा वकीलनामा घेतलाय। रायगडच्या भूमीतील भाषणामध्ये ठाकरेंनी बिल्किस बानोवर दया दाखवली आहे, आशिष शेलारांचं वक्तव्य। या वेळेपासून बिल्किस बानोच्या प्रकरणामध्ये न्यायालयाचा निवाडा लागला, त्या दिवशीपासून मी हे समाजासमोर मांडतोय, काही दिवस थांबा, तुम्हाला बिल्किस बानोची वकालत करणारा एक वकील हा उद्धवजींच्या रूपाने दिसेल, आणि तो आज समोर आलाच। अत्याचार झालेल्या स्त्रीला धर्माचं लेबल लावत असाल तर हा व्यक्तिदोष आहे की पक्षाची संस्कृती? रोहित पवारांचा आशिष शेलारांवर हल्लाबोल।